वाह वाह, मी गाणं ओळखलंय. खाकरण्यावरून गाणं ओळखलं तुम्ही? कुठलं? अहो ते अमिताभ बच्चनचं. बुजुर्गों ने फरमाया कि अपने पैरों पे खड़े होकर दिखलाओ. नाही नाही, मी शास्त्रीय गाणी गातो. अहो हे पण शास्त्रीय गाणंच आहे. बुजुर्गों शास्त्रीय गाणं आहे का? या गाण्यामध्ये आहे ना, स स स ग ग रे रे सा नी नी सा सा सा. हे बघा, हे बघा, ऐका, हे बघा, जरा थांबा. तुम्ही ना, मी कोण आहे तुम्हाला सांगितलं, तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे. वाटेल ते बोलू नका. हे बघा, ते अमिताभ बच्चनचं गाणं आहे, कळलं का? आणि तो गायक नाहीये, मी गायक आहे, तो नायक आहे, कळलं का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? अमिताभ बच्चन गायक नाहीये? अमिताभ बच्चन गायक नाहीये. तू गप्प बस ना, काय चाललंय तुझं? हे बघा, अमिताभ बच्चन बद्दल मी एकही शब्द ऐकणार नाही. अमिताभच्या दाढीला जेवढे केस आहेत ना, तेवढे याच्या डोक्यावरती पण नाहीये. हे बघा, काय माहितीये का, मी कंट्रोल करतोय. यांना सांगा कुठलाही क्षणी. पंडितजी शांत बसा. हे बघ, तू गप्प बस जरा, गप्प बस. गप्प बसायला काय घेशील? डिवोर्स. गप्प बस ना. पंडितजी तुम्ही सुरू करा कार्यक्रम. उगवला. वाह 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 वाह. माझ्या आयुष्यात जोकचं लय दांडगं महत्व आहे. अच्छा. वाचनाला तर मी लय महत्व देते. त्यामुळे जोक मारा आणि हा माणूस असा जोक दिसेल, झाक दिसेल असे कपडे दाखव. मॅडम, मी सर असे सुंदर दिसतील असे कपडे देतो. सरांना 3 पीस देतो. हँडसम सर. चालते चालते 3 पीस दे. त्याच्या आयला का तू म्हणतोच असला 3 पीस कवा लागणार. एकदा घातल्याला त्याच्यानंतर पॉट लई सुटलं रे. पॉट सुटलं, माग सुटलं. हा बघा, हा 3 पीस कसा वाटतोय? नको, कॅन्सल. कॅन्सल? 3 पीस कॅन्सल. अगं 3 पीस चांगलं. नको. नो म्हणजे नो नाही. अहो नाही, त्याचा ना मोठा घोळ आहे. काय आहे, 3 पीस घातला होता यांनी लग्नात बरं का. तर टाय वर का टाय, वरण भातात अख्खा लोम कळत होता. मला रसिकांना सांगायला अत्यंत आनंद होतोय की सेलिब्रिटी ऋषिकेश नवीन एका सिनेमात येत आहेत. म्हणजे त्यांनी त्यांच्या अभिनयाचे विविध पैलू त्यामध्ये दाखवलेत. एका वृद्धाश्रमावर तो सिनेमा आहे आणि वृद्धाश्रमातल्या वृद्धांसोबत आमचे सेलिब्रिटी ऋषिकेश खूप दंगा मस्ती धिंगाणा करताना दिसणार आहेत. आणि त्याच अनुषंगानं त्यांच्या वृद्ध आईला भेटायला ते इथं आलेले आहेत. बरोबर? हा सर. कॅमेरामन संदीप सोबत मी योगेश. फ्री न्यूज बंद कर. बोलवा ना, आईला बोलवा ना पटकन. हो बोलवतो. आई, आई, अगं बघ, तुझी मुलाखत घ्यायला आज कोणकोणते चॅनल वाले आलेत. ये मस्त पैकी एंट्री मारायला सांगतो तिला. मस्त एंट्री मारा बरं का आई. आणि ये पटकन ये. असे एंट्री करताना असं तुझ्याकडे बघितलं वाटलं पाहिजे तू सेलिब्रिटी ऋषिकेशची आई आहेस. आई आले आले.